कोर्टाच्या आदेशाने शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची करण्यात आली जप्त। गुरुदत्त विद्याप्रसारक संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात तत्कालीन मुख्याध्यापक असलेले विश्वास पाटील यांना संस्थेच्या संचालक मंडळाने 10 वर्ष मुख्याध्यापक पदावर असताना बेकायदेशीरपणे निलंबन केले आणि त्यांचा थकीत पगार देखील त्यांना दिला नसल्यामुळे अखेर विश्वास पाटील यांनी शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे वकिलामार्फत याचिका दाखल केली होती आणि त्यांची याचिका शाळा प्राधिकरण मंजूर करून त्यांच्यावर कामकाज केले। त्यानंतर धुळे न्यायालयाने तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांच्या बाजूने निकाल देत शिक्षण विभागाला आदेश दिले की संबंधित गुरुदत्त विद्याप्रसारक संस्थेकडून विश्वास पाटील यांचे थकीत 1,36,00,000 रुपये वेतन वसूल करून द्यावा असे आदेश दिले। धुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पायमल्ली करत जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे न्यायालयाने अखेर शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले। विश्वास पाटील यांना आज आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या वकिलांसोबत घेऊन कायदेशीररित्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीसाठी धाव घेतली। मात्र शिक्षणाधिकारी कामानिमित्ताने बाहेरगावी असल्यामुळे त्यांचा अतिरिक्त कारभार हा उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांच्याकडे असल्याने न्यायालयाच्या आदेशाने उपशिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्त करीत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली। मी ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी। मी आज रोजी माननीय दिवाणी न्यायालयात जी दरखास्त आम्ही दाखल केली होती श्री विश्वास तुळशीराम पाटील यांचे मार्फत, मूळ हकीकत अशी आहे की श्री विश्वास तुळशीराम पाटील हे गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ देवपूर या संस्थेत कार्यरत होते। त्यांना बेकायदा निलंबन करण्यात आलं। ते मुख्याध्यापक पदावर होते। त्यांनी संस्थेविरुद्ध ॲडव्होकेट श्री गांगुर्डे, प्रीतम गांगुर्डे आणि ॲडव्होकेट करंका यांच्या मार्फत शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे याचिका दाखल केली होती। ती याचिका मंजूर होऊन संस्थेविरुद्ध 1,16,07,653 आणि थकीत रजेचे 12,90,780 अशी एकत्रित वसुलीचा आदेश शाळा प्राधिकरण न्यायालयाने दिला। त्या वसुलीची दरखास्त माझ्या मार्फत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इथे दाखल करण्यात आली होती। त्या आदेशात असं स्पष्ट म्हटलं होतं की संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संस्थेकडून संबंधित रक्कम वसूल करून वादीला द्यावी विश्वास तुळशीराम पाटील यांना, पण त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे माननीय दिवाणी न्यायालय धुळे वरिष्ठ स्तर यांनी माननीय शिक्षणाधिकारी धुळे यांच्या खुर्ची जप्तीचा आदेश पारित केला। याला जंगम वॉरंट म्हटलं जातं। त्या वॉरंटची बजावणी करण्यासाठी आलो असता शिक्षणाधिकारी यांचं दालन बंद होतं। ते कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत। आम्हाला उत्तर देण्यात आलं। प्रभारी म्हणून उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम होत्या। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला अक्षरशः लेडी कॉन्स्टेबलची मदत घेऊन खुर्ची जप्त करावी लागली। आता खुर्ची जप्तीचा आदेश झालेला आहे, पंचनामा चालू आहे। खुर्ची जप्तीची कारवाई यशस्वीरित्या पार पडलेली आहे। तरी सुद्धा जर संबंधित वादी यांना त्याची थकीत रक्कम जी त्यांनी कर्तव्यात असताना श्रम घेऊन विद्यार्थी घडवून त्यांनी जी रक्कम म्हणजे जी रक्कम ती देणे लागत होते ती जर नाही मिळाली तर अरेस्ट वॉरंट शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध निघू शकतं। त्यातल्या त्यात याच्यात अतिरिक्त माहिती अशी आहे की ही जी संबंधित गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ ही जी संस्था आहे त्यांचेच नातलग असलेले दीपक विनायक भट, अनिल युवराज सनेर आणि माधुरी सुभाष देवरे यांना घरबसल्या पगार देते शिक्षणाधिकारींना लाच देऊन। यांची कुठलीही प्रतिनियुक्ती झाली नाही, हे घरबसल्या पगार खात आहेत। आणि आमच्या वादींना मागील धुळे येथे सुनावणी तारखेला असताना मारहाण देखील झाली होती। ते फोटो देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। अशा रीतीने आता जंगम जप्तीचं वॉरंट, खुर्ची जप्तीचं वॉरंटची यशस्वीरित्या कारवाई झालेली आहे।